पुढच्या टप्प्यात जास्त सोपं होत जाईल. शैलेंद्रजी, महायुतीमध्ये जागा वाटपावरून संघर्ष नाही तर समन्वय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. समन्वय म्हणजे ही ॲडजस्टमेंटच दिसते, कारण वेगळ्याच प्रकारचा समन्वय दिसतो. काय सांगा? समन्वयाचा अर्थ असा आहे की जे नाना पटोले आणि संजय राऊत यांचं भांडण सर्व वाहिन्यांवर दाखवलं गेलं, तशा प्रकारचा कुठलाही वादविवाद किंवा परस्परांविरुद्धची विधानं ही महायुतीमधनं आली नाहीत. आणि त्याचं मुख्य कारण असं की महायुतीच्या जे काही त्यांचे अंतर्गत मतभेद असतील त्याविषयीच्या चर्चा अमित शहांच्या बरोबर, त्याच्यानंतर जे.पी. नड्डा यांच्याबरोबर आणि भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींबरोबर दिल्लीत झाल्या. आणि जे काही त्याच्यातले मतभेद असतील ते त्या लेव्हलला संपवले गेले. आणि त्यानंतर बोलणारे नेते तीन, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुठलंही असं विधान आलं नाही की ज्यातनं परस्परांवर चिखलफेक झाली. आणि खालच्या नेत्यांपैकी कुणीही या प्रकारची विधानं करायची नाही अशी ताकीद दिली गेली आणि ती पाळली गेली. महत्त्वाचं ते आहे. आणि त्यामुळे आज काँग्रेससारख्या पक्षावर जी वेळ आली आहे की नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत, पण आज बाळासाहेब थोरात बाईट देताना दिसत आहेत. त्याचं कारणच ते आहे की नाना पटोलेंना असं काही पत्रकारांनी विचारलं त्या निवेदनाच्या दरम्यान की ते एखादी टीका करून मोकळे होतील उद्धव ठाकरेंवर, कुठे संजय राऊतांवर, कोणावरही, आणि त्यातनं काही प्रश्न निर्माण होतात. ते टाळण्यासाठीच बाळासाहेब थोरातांची नियुक्ती आहे. आणि जसं समन्वय आहे तर जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आपल्याला हे पण दिसेल की भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि तो आता 150 जागा लढतो आहे. तर त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे त्यांनी ते वाटप केलं आहे की जे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंनी जवळपास ब्लॅकमेल केलेलं दिसतं की आज त्यांच्या जागा 56 होत्या. ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आहे की जो फुटला नाही, राष्ट्रीय पक्ष आहे. पण हरियाणातलं पराभव आणि हरियाणामध्ये जी टीका केली गेली की घटक पक्षांना विश्वासात घेतलं नाही, त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसतोय. आणि उद्धव ठाकरे या टोकाला जातील का? तर जातील. त्याचं कारण असं की त्यांना गमावण्यासारखं काही नाही आहे. ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. आता होऊन काय होईल? परत विरोधी बाकावरच बसायचं आहे. पण काँग्रेसला विरोधी बाकावर बसणं परवडणार नाही. उलट त्यांना आत्ता शक्य झालं तर महाराष्ट्रामध्ये मोदींचा जो प्रभाव कमी झाला आहे लोकसभेला, तर हरियाणा हा अपवादात्मक विजय आहे भाजपचा हे सिद्ध करण्याची संधी आहे. त्यासाठी ते इतकं नमतं घेतात. आणि तो राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांचे जे इंटरेस्ट किंवा रस असतो तो दिल्लीच्या तख्तात असतो. आणि दिल्लीची निवडणूक आत्ता तरी असं वाटत नाही की लगेच होईल. म्हणजे ते 240 जागा भाजपच्या असलेलं सरकार आहे आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे अक्षरशः भारतीय मान्सूनच्या इतके लहरी आहेत. त्यामुळे तिथं काय होईल कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. पण आत्ता तरी असं वाटत नाही लगेच निवडणूक होईल केंद्राची. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करणं भाग आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे आणि हे लक्षात घेतलं तर प्रसंगी नमतं घेतलं तरी चालेल. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सीट वाढू देत, पवारांच्या पण वाढू देत, पण जर शक्य असेल, कारण महाराष्ट्रातला विजय महायुतीला एकतर्फी नाही आहे, उलट काटेकी टक्कर आहे हे सगळ्यांना कळतं आहे. आणि म्हणूनच हे प्रयत्न दोन्ही बाजूकडनं अगदी अहमहमिकेने होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छोट्या छोट्या आघाड्या आहेत की ज्या दोन्ही पक्षांकडनं प्रणित आहेत. वेगवेगळे लोक छोटे उभे करून वोट डिव्हिजन होईल, आपले यशाचं प्रमाण वाढेल आणि जागा वाढतील. हा अगदी अहमहमिकेने होईल. आणि जसं म्हणाल ते आत्ता म्हणाल्या की अनेक जागा आहेत त्या अक्षरशः टच अँड गो फोटो फिनिश सारख्या होतील. त्याचं कारणच ते आहे की वेगवेगळे जाती समूह, वेगवेगळे समाज आणि वेगवेगळी महामंडळं स्थापन केली आहेत. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही वाढवू असंही काँग्रेस सांगायला लागले. त्यामुळे दोन्हीकडनं ही स्पर्धा तीव्र होणार आहे. आणि 4 तारखेला जेव्हा माघारी होईल अर्जांची, त्यावेळेला आपल्याला चित्र आणखी स्पष्ट होईल असं मला वाटतं. याला जोड म्हणून मला एक वाक्य फक्त सांगायचं आहे. काँग्रेस हा महाराष्ट्राचा पक्ष आहे. म्हणजे 95 सालापर्यंत महाराष्ट्राचा जो राजकीय स्वर होता तो काँग्रेस होता. 95मध्ये पवारांना मानणाऱ्या अपक्षांना उमेदवारी मिळाली नाही, म्हणून इथे पहिलं सत्तांतर झालं. त्यामुळे जिथे काँग्रेसची सुरुवातच 20% होते आहे त्या प्रदेशात ते तडजोड का करतायत? आणि मग मोदींना रोखणं त्यांना इतकं महत्त्वाचं वाटतं आहे का? किंवा त्यांना स्वतःच्या ताकदीची जाणीव नाही आहे का? हे प्रश्न सध्याच्या जागा वाटपातून समोर येत आहेत. खरं, ही चर्चा आपण यापुढेही सुरू ठेवणारच आहोत, पण त्यापूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती.